कधी कधी माणूस आपल्या आयुष्यात एवढा तंग होऊन जातो त्याच्या कुटुंबापासून, बायको असो किंवा मुलगा किंवा मुलगी, त्यांना त्रासून तो कुठला तरी एक वेगळाच असा निर्णय घेऊन टाकतो की आपण कल्पनाही करू शकत नाही. ही गोष्ट आहे सध्या रिसेंटली तामिळनाडूमध्ये एका रिटायर आर्मी ऑफिसरने त्याची 4 करोडची प्रॉपर्टी एका मंदिराला दान करून दिली. तर त्याच्या मागे कारणे अशी आहेत की तो त्याच्या बायकोच्या त्रासाला कंटाळून आणि मुलींच्या त्रासांना कंटाळून, म्हणजे मुली त्याच्या मागे एवढ्या लागल्या होत्या, त्याच्या दोघं मुली, की ते प्रॉपर्टीमध्ये त्यांचा हिस्सा मागत होते आणि ते म्हणत होते की आम्हाला आमची ही प्रॉपर्टी द्या. त्याचा विचार न करता, त्याच्या दैनंदिन जीवनात त्याला कुठल्याही गोष्टींची त्याला विचारपूस न करता, त्यांचा डोळा फक्त, त्या दोघं मुलींचा डोळा फक्त हा त्या प्रॉपर्टीवरच होता. म्हणूनच त्याने असा निर्णय घेतला की ही सगळी प्रॉपर्टी त्याने एका मंदिराला दान करायचं ठरवलं. त्या रिटायर आर्मी ऑफिसरचं नाव आहे एस विजयन आणि ते केशवपुरम या गावातील तामिळनाडू राज्यामधील आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की एस विजयन यांनी हा जो निर्णय घेतला मंदिराला दान करण्याचा, त्यांच्या प्रॉपर्टीचा, त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे